तर नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, मी राहुल जावदे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेली बहुचर्चित योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना. तर लाडकी बहीण योजनेची पडताळणी होणार आहे असे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्येच सांगितले होते. तर आता लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू झाली आहे. ज्या अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही अर्ज भरले होते त्याच अंगणवाडी सेविका आता तुमच्या घरी पडताळणी करायला येणार आहे. तर आता निकषामध्ये काही बदल झाले आहेत काय? तर नाही. तर जे निकष या योजनेमध्ये अगोदरच होते त्याच निकषाच्या आधारावर आता पडताळणी होत आहे. तर अर्ज भरताना हमीपत्रावर आमच्याकडे चारचाकी वाहन नाही असे तुम्ही तिथे नमूद केले आहे व त्यावर तुमची सही केली आहे. तर तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे काय किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर चारचाकी वाहन आहे की नाही याची पडताळणी करायला आता अंगणवाडी सेविका तुमच्या दारावर येत आहे, म्हणजेच तुमच्या घरी येणार आहे. परिवहन विभागाकडून म्हणजेच आरटीओ विभागाकडून आता डाटा घेण्यात आला आहे आणि हा डाटा घेऊन आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन चेक करणार आहे. व त्याचबरोबर ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल किंवा ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीवर असेल व आणखी काही अटीची पडताळणी केली जाणार आहे. तर या पडताळणीमध्ये ज्या काही महिला आढळून येईल अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद केला जाणार आहे. त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे बंद होणार आहे. तर काही महिलांना हा प्रश्न उपस्थित होत आहे की निवडणुकी अगोदर काही महिलांचे घरी जाऊन अर्ज भरून त्यांना लाभ दिला गेला, तर आता निवडणुकीनंतर पडताळणी करून त्यांना या योजनेच्या बाहेर केले जात आहे. तर ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच तर नव्हती ना. तर यावर तुमचे काय मत आहे हे कमेंटमध्ये जरूर कळवा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मी राहुल जावदे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.